गोकुळ दूध संघाबाबत मोठी घडामोड समोर येते। निवडणुकीच्या तोंडावरच गोकुळच्या कारभाराची चौकशी करणारा आदेश पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था प्रशासनाकडून देण्यात आलाय। तर दुसरीकडे रातोरात अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली। दूध संघाच्या विविध प्रकरणातील आणि तक्रारीतील अभ्यास असणाऱ्या दूध विभागातील सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना पदावरनं बुधवारी रात्री तडकाफडकी हलवण्यात आले। रात्री उशिरा सावंतवाडी सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पण नेमकी चौकशी का लागली आहे, गोकुळमध्ये काय घडतंय, हेच तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो। गोकुळ दूध संघातील 1200 सभासद हे बेकायदेशीर आहेत अशी तक्रार महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडे ईमेलद्वारे केली होती। 1200 सभासद हे नियमबाह्य आणि संशयास्पद असल्याचं तक्रारीत त्यांनी नमूद केलं होतं। शिवाय संचालक मंडळाने नियम आणि कायद्याला डावलून एकूण 423 सभासद नोंदणी केली असल्याची तक्रारही त्यांनी दिली होती। दिलेल्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक यांनी या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे। चौकशी समितीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली मिरज चौकशीचे प्रमुख असणार आहेत।